नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे 4 जे ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे आहेत आणि मला हे 4ही ब्लाऊज कटिंग करून स्टिच करायचे आहेत. तर त्यासाठी हे जे पॅटर्न घेतलेले आहेत, तर याच एकाच पॅटर्नवरून मी सगळे ब्लाऊज कटिंग करणार आहेत. कारण 4ही ब्लाऊज त्यांना प्रिन्समध्ये शिवायचे आहेत. तर त्यांचं बघा इथे 36-37चं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे. 34-35चं मेजरमेंट आहे. तर 34-35चं मेजरमेंट बाही, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असे 4ही पार्ट मी इथे घेतलेले आहेत. याच्यावरून कटिंग कसं करायचं ते सविस्तर तुम्हाला या ठिकाणी दाखवते. तुम्हाला जर मैत्रिणींनो अशा पद्धतीचे पॅटर्न हवे असतील तर तुम्ही कुठलाही पॅटर्न खरेदी करू शकता. जर पॅटर्न हवे असतील तर आपल्या WhatsApp नंबरला हाय करा. म्हणजे तुम्हाला हे पॅटर्न जे आहेत तर त्याचे रेट वगैरे सगळं समजून जाईल आणि तुम्हाला कोणता पॅटर्न हवा आहे तेही व्यवस्थित कळेल. तर बघा त्यासाठी पॅटर्न घेतलेले आहेत. स्लीवची लेंथ इथे घ्यायची आहे बघा 10 + 1 11. 10चे स्लीव्ज आहेत. 1 इंच एक्स्ट्रा 11चं मार्किंग मी इथे केलेलं आहे. त्यानंतर या स्लीव्ज सेम आहे अशा इथे आपण ठेवून देणार आहोत. लहान असो किंवा मोठी स्लीव्ज असो, या पद्धतीने कटिंग केलं तर एकदम परफेक्ट स्लीव्ज आपली बसते. तर बघा इथे या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. ड्राफ्टिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण कटिंग करून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी हा जो भाग आहे या पद्धतीने मी अस्तर थोडंसं बाजूला ओढलेलं आहे. प्रत्येक पॅटर्न कुठे बसतो आहे ते चेक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी प्रत्येक पॅटर्न एक करून करून घेते. शक्यतो आपण रेग्युलर जसं मांडतो त्याच पद्धतीने ठेवायचं, पण एखाद भाग थोडासा लहान मोठा असतो, कधी कधी बसत नाही. त्यासाठी एकदा चेकिंग केलेलं व्यवस्थित राहतं. या पद्धतीने आपले पॅटर्न जे आहेत ते व्यवस्थित बसणार आहेत. त्यानंतर आपल्याला हे फॅब्रिक कुठे आणि किती घ्यायचं आहे बघा इथे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. बघा अस्तर थोडंसं वरच्या साईडला ओढून घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जिथे आपल्याला एंड आहे तिथे मी पट्टीने एक लाईन टाकलेली आहे. म्हणजे इथे आपला पाठीचा भाग झाला. तर पाठ किती इंचाची आहे बघा 14 इंचाची आहे आणि कस्टमरला 13.5 + 1 इंच म्हणजे शिवून 13.5 आणि +1 म्हणजे शिवण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 14.5चं मार्किंग इथे मी केलेलं आहे. बघा शोल्डर बगल सेम आखून घेतलेली आहे. आता आपल्याला कंबर चेक करायचं आहे. इथे पॅटर्न आखताना कुठलेही बदल करायचे नाही. फक्त कंबर जर कमी असेल किंवा जास्त असेल तर ते चेक करून घ्यायचं आहे. तर बघा इथे अर्धा इंचाचा गॅप निघलेला आहे. या पद्धतीने अर्धा इंच असं ठेवायचं आणि आपल्याला तिरकी एक लाईन टाकून घ्यायची आहे किंवा सरळ जसं असेल तसं इथे लाईन टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बॅकचा गळा आपल्याला गळा आहे इथे पॅटर्नमध्ये होता 10 इंच, इथे कस्टमरला हवा आहे 9.5 इंच. म्हणजे या पद्धतीने मी इथे गळा ठेवणार आहे आणि गोल असा कटिंग करून घेणार आहे. बघा जसा ड्राफ्ट आहे तसाच आकार तुम्हाला द्यायचा आहे. कुठेही बदल करायचा नाही. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकोनी, पानगळा असे आकार फक्त इथे चेंजेस करू शकता. तर बघा आता हा साईड पीसही या पद्धतीने मी मांडून घेत आहे. बघा या पद्धतीने आपल्याला साईड पीस ठेवून ड्राफ्टिंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. बघा ही लाईन जी आहे ती आपण स्ट्रेट करून घेऊ म्हणजे आपल्याला अस्तर कटिंग करायला सोपं जाईल. तर बघा या पद्धतीचा हा जो भाग आहे जशास तसा खाली आपल्याला पाठीला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे. त्यामुळे इथेही मी खालच्या साईडला अर्धा इंच वाढवत आहे. बघा शोल्डर जसं आहे तसं आणि जेवढं आहे तेवढंच. फक्त आपण काय करायचं आहे पॅटर्न जो घेतलेला आहे म्हणजे मी 34-35चा पॅटर्न घेतलेला आहे. तर याच्यामध्ये सगळे पॅटर्न 34-35चे घ्यायचे. कधी एखाद दुसरा पॅटर्न वेगळा घ्यायचा नाही. जर वेगळा घेतला तर मापांमध्ये फरक येईल आणि ब्लाऊज आपला वेगळा होईल. त्यासाठी जे पॅटर्न आहेत ते सगळे एकाच मापाचे घ्यायचे आहेत. आता बघा खालच्या साईडला अर्धा इंच उंची वाढवायची आहे. तर पॅटर्न फक्त मी खालच्या साईडला ओढला म्हणजे उंची आपली व्यवस्थित वाढल्या गेलेली आहे आणि इथला आकार जो आहे तो रिटर्न व्यवस्थित करून घ्यायचा. तर बघा हा आकार व्यवस्थित करून घेतलेला. बाकी कुठेही काहीही बदल करायचे नाहीयेत. आपल्या हातानं कुठलाही आकार वेगळा द्यायचा नाही. जे कटिंगमध्ये आलेले आहेत पॅटर्नमध्ये आपल्या तेच आपल्याला आकार इथे द्यायचे आहेत. तर बघा मी अस्तर बाजूला करून घेतलेला आहे. 4ही पिसांचे अस्तर मी इथे काढून घेतलेले आहेत. बघा तुम्ही पाहू शकता.
आता एकेकाचं कटिंग या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, म्हणजे कटिंग कसं करायचं तेही सविस्तर लक्षात येतं. इथे शोल्डर गळा, इथे गळा आणि शोल्डर एकत्र कटिंग करून घेतलेला आहे. इथे काही कपडे एकसारखे नाहीयेत, कमी जास्त आहेत, तेही सरळ करून घ्यायचे म्हणजे आपली ब्लाऊजची उंची कमी किंवा जास्त होणार नाही. आता इथे प्रत्येक गळ्यांमध्ये शेप वेगळे द्यायचे आहेत. कोणाला मटका, कोणाला गोल, कोणाला पानगळा. त्यामुळे इथे गळ्यांची मार्किंग करून घेतलेलं आहे प्रत्येकाला वेगवेगळं. त्यानंतर बगल बघा, चारही ब्लाऊजचं बगल मी एकत्र कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर साईडचा भाग, या पद्धतीने एक एक पॅटर्न आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. पूर्ण पाठीचा भाग आपला कट झालेला आहे. इथे नॉच द्यायची, म्हणजे खालच्या साईडला आपण गळ्यांचे जे मार्किंग केलेले नाहीये, त्यामुळे इथे नॉच दिले की पुन्हा आपल्याला हातात टेप घ्यायची गरज लागत नाही. पहिला गळा किती होता, मग आता किती घ्यायचा, असंही काही करण्याची गरज नाही. तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने मी एकत्र 4 ब्लाऊज कटिंग केलेले आहेत. कशाच्या मदतीने केलेले आहेत, तर फक्त पॅटर्नच्या मदतीने. जर आपण एक एक कटिंग करत बसाल तर खूप वेळ जातो आणि याच्यामध्ये कटिंगमध्येही वेळ भरपूर जातो. प्रत्येकाचा आकार एकसारखा येत नाही, वेगवेगळा येतो. काही ब्लाऊज बसतात तर काही बसत नाहीत, असेही प्रॉब्लेम छोटे छोटे येतात. त्यामुळे मग असं एकत्र कटिंग केलं तर जे ब्लाऊज तुमचं येणार आहे ते सगळं एकसारखंच ब्लाऊज येणार आहे. चारही ब्लाऊज सेम येणार आहेत, कुठेही फरक पडणार नाही. यासाठी तुम्ही तुमच्याकडे जर पॅटर्न अवेलेबल असतील तर या पद्धतीचं कटिंग करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हीही या पद्धतीचे पॅटर्न एकदा खरेदी करा. एक जर पॅटर्न तुम्ही खरेदी केला, म्हणजे कटोरी, फोर्टक्स किंवा प्रिन्स अशा कुठल्याही पॅटर्नचा एक पॅटर्न जर तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला दुसरा पॅटर्न आपोआप खरेदी करावासा वाटेल. अशा पद्धतीचे आपले हे पॅटर्न आहेत. तर बघा, इथे बाही ही लगेच कटिंग केलेली आहे. थोडाफार जॉईंट येत आहे, तर या साईडच्या पीसमध्ये निघलेला कपडा असतो, याच्यामध्ये आपण जॉईंट देणार आहोत. सेंटरचा नॉच, म्हणजे पुन्हा स्टिचिंग करतानाही आपल्याला हातामध्ये टेप घेण्याची गरज नाहीये. इथे स्लीवचा खालचा कपडा एक्स्ट्रा कमी जास्त आहे, तो उंचीनुसार मी नंतर व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. तर बघा, आता राहिला हा फ्रंट पार्टचा गळ्याचा भाग कट करायचा आहे. तर तोही एकदम कट करताना काय करायचं, ज्यावेळेस 4-5 एकत्र असतील त्यावेळेस हे पीस जे आहेत खाली मागे वरी पुढे झालेले असतात, ते एकदम व्यवस्थित असे खालच्या साईड, म्हणजे जो ओपन भाग आहे त्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी लावून घेणार आहे. सगळे पॅटर्न एकत्र व्यवस्थित लावले म्हणजे आपले कटिंग जे आहे सगळी सेम येते. एखाद वेळेस जर तुम्ही याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपले काही पार्ट जे आहेत ते छोटे होऊ शकतात. मोठे होत नाहीत, कारण मोठे होताना आपल्याला कपडा बाहेर आलेला दिसतो. पण छोटे झाले तर मग आपल्याला एक्स्ट्रा छोटासा जॉईंटही देता येत नाही आणि काहीच करता येत नाही. जर मोठा झाला तर आपल्याला कटिंग करून छोटा करता येतो. त्यासाठी या पद्धतीने जर कपडा जो आहे एकावर एक व्यवस्थित ठेवला तर आपलं कटिंग जे आहे सगळं सेम आणि व्यवस्थित निघतं. आता इथे बघा, बटन पट्ट्या, पाठीच्या पट्ट्या इथे रेडी होतात, असा हा कपडा निघलेला आहे. बघा, आता सगळे पॅटर्न मी इथे एक एक करून वेगळे करून घेणार आहे. बघा, 3 आणि 1 4, चारही ब्लाऊज इथे आपले कटिंग झालेले आहेत, म्हणजे ब्लाऊजचं अस्तर कटिंग झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही चारही अस्तर कटिंग करता त्यावेळेस या पद्धतीने सगळे भाग आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत. बघा, बाही जे होत्या चारही स्लीव्ज मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे, म्हणजे खाली कपडा जो होता तो कुठे एक्स्ट्रा होता, कुठे कमी होता, तो व्यवस्थित करून घेतला आणि चारही बाही ज्या आहेत वेगवेगळ्या करून बाजूला ठेवलेल्या आहेत. आता हा प्रिन्सचा भाग आहे. बघा, मी चारही ब्लाऊज कटिंग केलेले आहेत, तुमच्या समोर कटिंग केलेले आहेत. तुम्हीही अशा पद्धतीचे ब्लाऊज कटिंग करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला काहीही करायचं नाही. तर आपले पॅटर्न जे आहेत एकदा खरेदी करा आणि पुढचा जो पॅटर्न आहे तुम्ही नक्कीच काही दिवसामध्ये दुसरा पॅटर्न खरेदी करणार आहात. अशा पद्धतीचे आपले हे पॅटर्न आहेत. पॅटर्नमध्ये काहीही चेंजेस करायचे नाही, जसे आहे तसे इथे कटिंग स्टिचिंग करायचं आहे. फक्त उंचीमध्ये कमी किंवा जास्त एवढाच बदल करायचा आहे. तुम्हालाही पॅटर्न हवे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करायला विसरू नका. तर बघा, या पद्धतीने मी चारही अस्तर कटिंग करून घेतलेले आहेत. आता या चारही अस्तरचे पीस कटिंग करणार आहे आणि ब्लाऊज जे आहे स्टिच करून घेणार आहे.
तुम्ही माझ्यावरती पूर्ण भरोसा ठेवू शकता की तुमचा कुठेही ब्लाऊज चुकणार नाही. अशा पद्धतीचे आपले हे कटिंग आहेत. तर बघा चारही जे अस्तर आहेत ते कटिंग केलेले आहे. आता एक एक करून आपण हे कटिंग करून घेऊयात.